नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहे घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी बनवण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर इथे मी अर्धा किलो घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत. शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. शेंगांच्या दोन्ही साईडच्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि शेंग सोलून अशा प्रकारे कट करून घेतल्या आहेत. कोवळ्या शेंगा असतील तर अशा प्रकारे हातानेही कट होतात. तर सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया अर्धा चम्मच मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालूया अर्धा चम्मच जिरे. जिरेही छान फुलले पाहिजे. आणि त्यानंतर घालूया माझा आवडता कढीपत्ता. त्यानंतर घालूया अर्धा चम्मच हळद आणि त्यानंतर घालणार आहे शेंगा घालून व्यवस्थित गॅसच्या मंद आचेवरती तेलामध्ये व्यवस्थित शेंगा परतून घेणार आहे. हे पहा, इथे मी शेंगा छान परतून घेतला आहे. त्यानंतर घातला आहे हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे याचा कूट. हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटण केलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट जरा मोठाच ठेवला आहे. आणि त्यानंतर घातले आहे 1 चम्मच मीठ आणि सर्व भाजी व्यवस्थित परतून घेतली आहे. अशीच भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण ठेवून 7 ते 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे, जोपर्यंत शेंगा शिजत नाही. इथे भाजी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.